नमस्कार मंडळी. आज संडे आहे आणि सर्व वाडीतील मित्रमंडळींनी ह्या सुट्टीमध्ये, ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मस्त चिल करण्यासाठी आहे ना, रिसॉर्टला जाण्याचा प्लॅन केला आहे. रिसॉर्टला जाण्यासाठी विरार स्टेशनला भेटण्याचं ठरलं आहे. आपण रिसॉर्टची ॲडव्हान्स बुकिंग केली आहे आणि ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आपल्याला विरार स्टेशन ते रिसॉर्टपर्यंत पिकअप आणि ड्रॉप त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. विरार स्टेशनवरून एस टी डेपोकडे येण्याचं आपल्याला बाहेर यायचं आहे आणि एस टी डेपोकडे बाहेर येतानाच आपल्याला स्टेशनवरून पिकअप करणारे जे मंडळी आहेत, रिसॉर्टचे मंडळी असणार आहेत, ते त्यांच्या रिसॉर्टचे बोर्ड घेऊन आपल्याला उभे असलेले बघायला मिळतात. आता आपण एस टी डेपोमध्ये आलो आहोत आणि आपल्याला सर्व आपले जे मित्र आहेत ते सुद्धा इथे भेटलेले आहेत. तर आता आपण इथून रिसॉर्टला जाण्यासाठी आपण आता पिकअप बघतोय. तर चला मग, आता आपल्याला पिकअप मिळालेली आहे. आपण डायरेक्ट आता रिसॉर्टलाच भेटू. अशा प्रकारे आपल्याला सुद्धा ना विरार स्टेशनवरून आपल्याला पिकअप मिळालेला आहे. आता आम्ही चाललोय सुपरस्टार रिसॉर्टला. बोर्ड दिसलाय आता लवकर मंडळी. अशा प्रकारे आपण पोहोचलोय सुपरस्टार रिसॉर्टकडे आणि आपले अर्धे मित्र तर ऑलरेडी इकडे पोहोचलेले आहेत. तर बीचला लागूनच आहे ना इकडे आपला सुपरस्टार बीच रिसॉर्ट आहे. तर चला इकडून आपण जाऊया. तर आता आपण जाऊया आतमध्ये. आणि सकाळच्या आता जवळजवळ 9 वाजलेत. तर लवकर यायचं होतं पण थोडा उशीरच झाला यायला. हो, पुढे गर्दी जबरदस्त. मग फ्रेश आज सकाळी येऊन जर तुम्हाला फ्रेशमध्ये जर बुकिंग करायचं असेल तर तिकडे काउंटर आहे. आणि जर तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग केली असेल तर ह्या साईडला आपल्याला काउंटर बघायला मिळतं. आणि 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंत जर मुलांची तिकीट आहे ती 400 रुपये आहे. आणि जर तुम्हाला 7 वर्षाच्या वरतीचं बुकिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी आहे तुम्हाला 700 रुपये. त्यामध्ये तुम्हाला पिकअप आणि ड्रॉप, ब्रेकफास्ट आणि लंच हे सुद्धा इन्क्लुडिंग असणार आहे. रिसॉर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी अटी आणि शर्ती येते. एक फॉर्म आहे, तो एक फॉर्म भरून घेतला जातो. ओके. आणि इकडे ना आपल्याला तेजस हे कसले आहेत? ते जेवणाचे आहेत. आणि ब्रेकफास्ट हेच आहेत ना? ब्रेकफास्ट आणि जेवणासाठी हे 18 कुपन्स आहेत. ओके. तो आता आपल्याला तिकडे इकडे आहे ना चेंजिंग रूम आहे जेंट्स आणि लेडीजसाठी. इकडे चेंज करून आहे ना मग आपण इकडे लॉकर्स आहेत तिकडे आपण बॅग वगैरे ठेवणार आहोत. तर पटकन चेंज करून घेऊया आणि मग बॅग ठेवून आपण लगेचच आहे ना आपण आपली मस्त मजा एन्जॉय करायला आहे ना जाणार आहोत. ठीक आहे, म्हणजे एवढी पण अशी चांगली असे म्हणता नाही येणार. ॲव्हरेज टेस्ट आहे. नाश्त्यामध्ये आहे ना मिसळ पाव पोहे.
लोक आहेत ना का इकडे आहेत ना, तिकडे 3 स्लाईड आहेत आणि त्याच्या मागे तिकडे एक स्लाईड आहे. तो मोठ्या लोकांसाठी आहेत, तिकडे 4 स्लाईड आहेत. तो आता आपण स्लाईडवरती जाऊया.
लाईन बघा नॉनव्हेज काउंटरला केवढी आहे ती. नॉनव्हेज काउंटरमध्ये 3 काउंटर असून सुद्धा आहे ना, 3 काउंटरवरती जी लाईन आहे ना लावण्याची, लाईन बघा कुठपर्यंत गेले. काउंटर चालू आहे. एक तिकडे काउंटर चालू आहे, एक नॉनव्हेजचं तिकडे समोर एक चालू आहे काउंटर, आणि एक तिकडे सुद्धा काउंटर चालू आहे. असे 3 काउंटर नॉनव्हेजचे इथे चालू आहेत आणि गर्दी झाले भरपूर लाईनसाठी वेगळे, आणि बरीच लाईन आपल्याला मागे सुद्धा ना वगैरे लाईन बघायला मिळते. किती लाईन मोठी लांब गेल्याची, आणि अजून पब्लिक रेन डान्समध्ये किंवा आणि स्विमिंग पूलमध्ये अजून मजा करते. म्हणजे ते सुद्धा जेवायला आलेलं नाही आहे. म्हणजे मला वाटतं 500 ते 600 पब्लिक आता या रिसॉर्टमध्ये असणार आहे, तर त्यापेक्षा जास्तही असू शकतं. कारण या प्लेटमध्ये आहे ना चिकन ग्रेव्ही आहे, त्यानंतर आपल्याला इकडे एक चिकन फ्राय केलेला आहे, शिरा आहे, वरण भात आहे, चपाती आहे आणि सलाड आहे. असे आयटम आपल्याला आज लंचमध्ये बघायला मिळतात. तर पटापट आपण जेवून घेऊया. जेवून क्रेझी रिव्हरला वगैरे लाईन लावले, सगळे वेटिंगमध्ये आहेत क्रेझी रिव्हरसाठी. एकदम मागेपर्यंत ना लाईन लागलेली आहे. तिकडे वेवपूलमध्ये सुद्धा आपल्याला बरीच गर्दी बघायला मिळते. तयार झालं जर लवकरच केलं, कारण आता जसं रिसॉर्टला गर्दी आहे तर ट्रेनला सुद्धा गर्दी होण्याची शक्यता आहे. चांगला प्रवास होण्यासाठी आम्ही लवकर निघतो. सगळे तयार झालेत, सगळ्या निघायच्या तयारीमध्येच आहेत. तर आम्ही ड्रॉपसाठी वेट करतो आहे, कारण पिकअप ड्रॉप फ्री असतो आपल्याला या सर्व्हिसमध्ये. ड्रॉपचा आता वेट करतो आहे. ड्रॉपमध्ये आम्हाला 13 स्टेशनपर्यंत ड्रॉप असणार आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काय क्वेश्चन असेल, काय प्रश्न असेल तर मला कमेंट करून उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. तर पुन्हा भेटू माझ्या व्हिडिओमध्ये.